मंडळी, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे राजकीय कुरगोडी शहाचं राजकारणही जोरात सुरू आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा घाईगडबडीनं ओळखण्यात आलेला उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण हे कळीचे मुद्दे ठरत आहेत. त्यात दादांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचं काय होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते वेगवेगळे दावे करतायत. त्यात शरद पवार गटाचे नेते हे दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आग्रही दिसत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून अजित पवार यांच्या अंतिम इच्छेचा हवाला दिला जात आहे. तर अजित पवार गटाचे नेते मात्र याबाबत सावकाश पावलं टाकताना आणि हातचा राखून बोलताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार असेल तर त्याबाबत भाजपाची काय भूमिका असेल याबाबतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच हे विलिनीकरण भाजपाला नको आहे असाही दावा केला जात आहे. त्यामागची कारणं काय आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. मंडळी, राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आटोपून महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट निवडणुकीसाठी एकत्र आले होते. दोन्ही पक्षांमधील राजकीय कटुता दूर झाल्याचं दिसत होतं. तसेच लवकरच दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होईल असा सकारात्मक विश्वास नेते मंडळींकडून व्यक्त होत होता. मात्र याच दरम्यान अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अकाली निधन झालं. अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा अधिकच जोरात सुरू झाली होती. मात्र याच दरम्यान अजित पवार गटाकडून घाईगडबडीनं सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकण्यात आल्यानं पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मतभेद झाले. आता दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे विलिनीकरणाबाबत संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं असताना अजित पवार यांचे बारामतीमधील निष्ठावंत कार्यकर्ते असलेले किरण गुजर यांनी अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार आहेत याबाबत पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे असं विधान केलेलं होतं. मात्र अजित पवार गट सध्या भाजपासोबत माहितीमध्ये आहे. तसेच विलिनीकरण होणार असल्यास त्यावर भाजपाची काय प्रतिक्रिया असेल यालाही सध्याच्या घडामोडींमध्ये महत्त्व आहे. त्यातच अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठं विधान केलंय. आत्ताच्या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं, काय घडतंय, मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजितदादांचे संबंध चांगले होते. त्यात ते जवळजवळ सगळ्याच गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी आम्ही 1 तास गप्पा मारत बसलो होतो. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा करत होते. तर ते कुठलीही चर्चा भाजपाशी चर्चा केल्याशिवाय करतील का? जर ते चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाशी चर्चा केली असती. जर ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे. चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलिनीकरण करायचे हे सर्वस्वी 100% निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी अपेक्षा आहे. या विधानामधून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाला शरद पवार गटासोबत चर्चा करायची असेल तर आधी भाजपासोबत बोलून घ्यावं लागेल हे एक प्रकारे सूचित केलं आहे. त्यामधून या विलिनीकरणासाठी भाजपा फारसं अनुकूल आहे असं दिसत नाही. आता भाजपाला राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांचे विलिनीकरण नको आहे त्याची काही महत्त्वाची कारणं देखील आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक विरोध असला तरी पडद्या दोन्ही पक्षातील नेत्यांची मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत. त्यातूनच 2014त शरद पवार यांच्या पक्षानं विधानसभेचे निकाल लागताच भाजपाला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. पुढे 2019ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेला सकाळचा शपथविधी हा सुद्धा याच मैत्रीतून झाल्याचं पुढे उघड झालं होतं. मात्र शरद पवार यांनी शहाच्या खेळात अनेकदा तोंड शी पाडल्यानं भाजपाचा शरद पवार यांच्यावर आता तेवढा विश्वास राहिलेला नाही. त्यातूनच 2023मध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर दादांना आपल्यासोबत घेत भाजपानं शरद पवारांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला होता. या फुटीनंतर शरद पवार यांचा पक्ष कमलीचा दुबळा झालेला आहे. मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रबळ पक्ष म्हणून उभा राहू शकतो.
दोन्ही पक्षांची विखुरलेली ताकद एकत्र आल्यास पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपाला मिळणाऱ्या जागांवर मर्यादा येऊ शकतात. ही बाब भाजपाच्या विस्तारासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे सद्यस्थितीत विखुरलेली राष्ट्रवादी भाजपाला राजकीयदृष्ट्या अधिक सोयीची आहे. म्हणूनच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण न होणं भाजपाच्या फायद्याचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार हे सध्या वार्धक्यामुळे थकले असले तरी ते त्यांच्या कुशल रणनीतीच्या जोरावर आजही भाजपाच्या नाकी नऊ आणू शकतात. शरद पवार यांनी त्यांच्या सूचक अर्थत असलेल्या विधानांमधून याआधी अनेकदा भाजपाला अडचणीत आणलेलं आहे. त्यातच शरद पवार यांनी आपली भाजपा विरोधातली लढाई ही वैचारिक लढाई असल्याचं अनेकदा स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्या शाहू फुले आंबेडकरांना मांडणाऱ्या विचारधारेमधून शरद पवारांनी भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारधारेला शह देण्याचं काम बऱ्याचदा केलेलं आहे. आता अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ही धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. पवार घराण्याचा वारसा असला तरी सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या राजकारणात तशा नवीन आहेत. तसेच त्या पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या असल्या तरी त्या भाजपाच्या हिंदुत्वाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपाला सध्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत काम करणं सोपं वाटतं. उलट विलिनीकरणामधून शरद पवार यांना बळ मिळालं तर पुन्हा एकदा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा प्रभाव वाढू शकतो. ही बाब भाजपाच्या आक्रमक हिंदुत्व आणि राज्यातील विस्तारवादी राजकारणाला अडचणीची ठरू शकते. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण झालं आणि त्यात शरद पवार यांचा प्रभाव वाढला तर पुरोगामी विचारांचा हवाला देत शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसवू शकतात. तसेच शरद पवारांच्या सल्ल्यानुसार एकत्रीकरण झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात बसल्यास त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेगळं वळण लागू शकतं. त्याचं कारण म्हणजे 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट कमलीचे दुबळे झाल्यानं या तिन्ही पक्षांचा समावेश असलेली महाविकास आघाडी मोडकळीस आली आहे. त्यात झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कुठेही एकत्र लढताना दिसली नव्हती. मात्र आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी काँग्रेस एक झाला तर या पक्षाच्या रूपात राज्यांना प्रबळ विरोधी पक्ष मिळू शकतो. तसेच या पक्षाच्या छायेत महाविकास आघाडीचंही पुनरुज्जीवन होऊ शकतं. या माध्यमातून 2029च्या निवडणुकीत भाजपासमोर सक्षम पर्यायही दिला जाऊ शकतो. या सर्वाची जाणीव राजकारणात माहीर बनलेल्या भाजपाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कुठल्याही परिस्थितीत भाजपा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होऊ देईल असं वाटत नाही. भाजपाचे नेते राष्ट्रवादीच्या गटाचे विलिनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असं वारंवार सांगत आहेत. तसेच या विलिनीकरणाच्या प्रक्रियेची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू झाली तेव्हा त्याला भाजपाच्या दिल्लीस्थित नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला होता असं बोललं जातं. मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर सगळी समीकरणं बदललेली आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या एका गटाचे नेतृत्व हे आपल्या मर्जीतील नेत्यांकडे राहावं. त्यात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा हस्तक्षेप होता कामा नये असं भाजपाच्या नेत्यांना वाटते. त्यामधूनच प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनल्याची पुढी सोडण्यात आली होती. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पवार घराण्याच्या बाहेर गेलं तर काय प्रतिक्रिया उमटू शकतात याचीही चाचपणी करण्यात आली. आता त्या आधारावरच पुढील चाली खेळल्या जाऊ शकतात. मात्र सद्यस्थितीत तरी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होऊ देईल असं वाटत नाही. तसेच हे विलिनीकरण झालं तरी भाजपाच्या नेत्यांच्या मर्जीप्रमाणे आणि सोयीप्रमाणेच होईल याची खबरदारी घेतली जाईल. आता भाजपाचा असलेला छुपा विरोध झगारून राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुढच्या काही दिवसांमध्ये एकत्र येऊ शकतात का? राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर त्यामध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना काय स्थान असेल? एकत्रित राष्ट्रवादीची सूत्र आपल्या हाती आल्यावर शरद पवार हे अजित पवार गटाची भाजपासोबत झालेली ती कायम ठेवणार की विरोधात बसणं पसंत करणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला